पावसाळा चालू झाला की आपल्या सर्वांना वेळ लागतं कुठेतरी फिरायला जाण्याचं। या पावसाळ्यात मी आणि माझे 3 मित्र भंडारदरा या गावाला लागून असणारे असंख्य हजारो धबधबे, त्यातच काही निवडक धबधबे सुंदरतामुळे प्रसिद्ध झाले आहे, त्या धबधब्यांना आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत। तुम्ही पहिल्यापासून यूट्यूबवर लाखों फॉलोअर्स त्यांचे आपले। वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज खूप दिवसानंतर मला प्लॅन झाला आहे, तो पण असा की मी पुण्याला रात्रीच येऊन गेलेलो आहे। 12 वाजले होते मला। सागर भाऊच्या घरी थांबलेलो होतो मी नाईटला, आणि आम्ही आज 12 वाजता चाललो आहे भंडारदऱ्याला। आपल्या सोबत अजून एक रायडर आहे, राजू रायडर, हे बघू त्यांची गाडी वगैरे इथं साईडला, आणि आपली R1। आज आम्ही जबरदस्त मजा करणार, कारण की कॅम्पिंग वगैरे सगळं काही आमच्या सोबत। आज ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, चला बघूया। प्रवरा नदीच्या काठी वसलेले भंडारदरा हे गाव अहिल्यानगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यात स्थित आहे। मी काल आपल्या संभाजीनगरवरून पुण्याला आलो होतो। 300-350 किलोमीटर आहे, तर मी खूप दमून गेलो होतो। तर मी साखर भोला गाडी चालवली होती, दोघं मी पुढे चालवणार आहे गाडी। माझे पाठ वगैरे ते खूप पेन करते, आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा, खूप मजा येणार आहे। कॅम्पिंग वगैरे ते खूप जबरदस्त होणार आहे, 1 नंबर ब्लॉग आहे, चला। पुण्यावरनं आम्ही उशिरा निघलो आणि रस्त्यानं मजा मस्ती करत अकोल्याच्या पुढे हिरवीगार डोंगर बघून छोटीशी कॅम्पिंग करून निसर्गाचा आनंद घेत आम्ही जाऊन पोहोचलो भंडारदरा गावात। आम्ही आताशी पोहोचलोय भंडारदऱ्याला। 9 वाजून गेले आम्हाला इथं। आम्ही फोटो आणि व्हिडिओ वगैरे काढत येत होतो, आणि खूप उशीर पण होऊन गेलो, आम्हाला 12 वाजून गेले होते। आता आम्ही रूम वगैरे केली इथं, गाडी वगैरे पार्क वगैरे केली। ती तुम्हाला रूम दाखवतो मध्ये कशी आहे, चला बघा रूम। हे बघा रूम कशी राजी रूम, चला। रूम कशी आहे, 1 नंबर आहे ना। आता डायरेक्ट झोपला, क्वालिटी डायरेक्ट रूम मध्ये, विषय नाही। तुम्हाला रूम वगैरे करायचं असेल तर मी त्यांना दाखवतो, मला कोण आहे काय, त्यांना सकाळी भेट करून देतो तुम्हाला, चला बाय। गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही भंडारदरामध्येच रूम केली होती। तर आता वाजले 7। आम्ही गावचं वगैरे व्ह्यू वगैरे दाखवतो, असं जबरदस्त व्ह्यू झालेला आहे, आणि ते डॅम पण दाखवतो तुम्हाला, चला फटाफट। आत्ता सुटलो ऑलमोस्ट, चालू थोडीशी तिकडे जायला, डॅम कडे जायची। गावचं व्ह्यू बघा काय जबरदस्त। पाऊस पण सकाळी चालू झालेलं आहे इकडनं पण, वाव काय जबरदस्त। पाऊस चालूच आहे, सकाळी उठलं लगेच पाऊस चालू झाला, वा। चला मग तुम्हाला गाव वगैरेचा व्ह्यू दाखवतो फटाफट, चलो। सतत पाऊस चालू असल्यानं सकाळी भंडारदरा डॅमचं दृश्य असं होतं। इथं भंडारदरा गावामध्ये मारुतीचं मंदिर आहे सुंदर एकदम। इथं तुम्हाला विचारून पण तुम्ही जाऊ शकता, कोणाला टेंट वगैरे तुम्ही आणला असेल तर इथं पण टेंट वगैरे लावू शकता तुम्ही। आणि गावचं लोकेशन असं आहे, सागर म्हणून गाडी वगैरे आणली, आता गाडीवर जाणार तिकडे थोडंसं एक अर्धा किलोमीटर आहे, त्यामुळे पाऊस वगैरे चालेल तेव्हा भिजून जाईल, त्याच्यामुळे गाडीवर आम्ही डॅमकडे जाणार आहे, डॅमकडे जाऊ, चला। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, हा डॅम आहे। किती पाणी वाहू लागलं, पुन्हा पाण्याचं प्रेशर जास्त झालेलं आहे, कारण पाणी कंटिन्यू चालू आहे पाऊस इकडं। मी तिकडनं जाऊन दाखवतो मला पाणी वगैरे कसं आहे, चला। भंडारदरा हे एक अतिशय वेगाने लोकप्रिय होत चाललेले पर्यटन स्थळ असून दरवर्षी विविध ठिकाणाहून येथे भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे। आम्ही दोघं खाली आलो याचा व्हिडिओ काढण्यासाठी। गेट सोडलेलं, पाणी सोडलेलं आहे त्याचा, पूर्ण पाणी चालू आहे। आम्ही बघा बघू शकता, आत्ता पब्लिक आले रिसेंटली, ते पण आम्ही बघून खाली आले। आज कोणाला बघून तुम्ही खाली येऊ नका, वरती जा, कारण खाली एवढं प्रेशर आहे, पाणी कधी वाढू शकतं आणि तुम्ही खाली पडू शकता, त्याच्यामुळे स्वतःची काळजी घ्या। वरतूनच फोटो वगैरे काढा आणि व्हिडिओ वगैरे काढा। हे बघा आपल्याला कोण भेटलं आहे, प्रशांत भाऊ। तुम्ही पहिल्यापासून यूट्यूबवर लाखों फॉलोअर्स त्यांचे आपल्या सह्याद्रीमधले, पुणे सिरीज वगैरे पूर्ण किल्ले वगैरे एक्सप्लोर झालेले आहे त्यांचे। आता भंडारदऱ्याला आले होते, कसं वाटतंय? मस्त। भंडारदऱ्याची सुंदरता प्रत्येक सीझन मध्ये बेस्ट आहे, पण पावसात जी मजा येते कशात नाही, एकच नंबर।
प्रशांत भाऊला भेटून आम्ही रंधा धबधब्याकडे जाण्याचा प्रवास चालू केला आणि तेवढ्याच जोराचा पाऊस चालू झाला। आम्ही डॅम वगैरे फोटो वगैरे घेतलं। आता रंधा वॉटरफॉलला चालू आहे। रंधा वॉटरफॉल भंडारदराच्या पाठीमागे 5-6 किलोमीटर। आम्ही येतानाच करणार होतो पण आम्हाला उशीर होऊन गेला खूप, 9 वाजता होऊन गेले होते रात्रीचे, त्याच्यामुळे तिथं जाण्यास म्हणजे शूट पण झालं नसतं, त्यामुळे आम्ही गेलो नाही, सरळ भंडारदराला आलो, रूम वगैरे केली। आता ते आपलं भंडारदराचं शूट वगैरे झालं तर आपण आता रंधा वॉटरफॉलला चालू आहे, ते पण दाखवतो तुम्हाला। खूप जबरदस्त वॉटरफॉल तो। रंधा धबधबा भंडारदरापासून 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे आपलं रायडर चहा वगैरे एन्जॉय करतोय। कसं वाटतंय रायडर इकडे येऊन चहा वगैरे घेऊन, कसं वाटतं? चहा आणि पाऊस आणि आपली सह्याद्री लाजवाब आहे ना, एक नंबर, एक नंबर क्लास, एकदम एक नंबर। पार्लेजी बिस्किट खाल्ली का आता? हा, पार्लेजी बिस्किट खाऊन आमच्या आमचे सागर भाऊ आणि आमचा विवाह चाललो आम्ही। कुठं चाललो आपण आता? रंधा फॉलला चाललो आला, ठीक आहे सर। रंधा फॉलला भेटू आपण, आहे की नाही? इंस्टा आम्हाला फॉलचे नाव काहून कन्फ्युज होते का नाही, एवढे वॉटरफॉल आहे कळलं नाही कोणतं वॉटरफॉलचं नाव काय, त्यामुळे थोडे कन्फ्युज होऊ लागले आम्हाला। कन्फ्युजन हे इथं भंडारदरा जात असताना पाठीमागं समोर असा फाटा वगैरे लागेल, एक समोर जातो, एक इकडनं समोर चालला आणि एक उजव्या साईडला आहे। इकडं तुम्ही रंधा गाव इकडं आणि वॉटरफॉल पण इकडे, रंधा वॉटरफॉल इकडं तुम्ही पण हॉटेल वगैरे आहे साईडला, आणि इथनं सरळ जायचं आहे आपल्याला। चला तुम्ही समोर रस्ता वगैरे दाखवतो, चलो। भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत। खूप मोठा धबधबा आहे हा रंधा वॉटरफॉल। किती सुंदर दिवस, एवढं पाणी वाहतं, एवढं प्रेशर आहे, तुम्ही मॅडम बघू शकता, हे बघा। पावसाळ्यात रंधा वॉटरफॉलचं खूप भयंकर रूप बघायला भेटतं। आम्ही आता रंधा वॉटरफॉल केलेलं आहे आणि आम्ही आता वसुंधरा वॉटरफॉलला चाललो आहे। गेट पास वगैरे आहे तिथं, तर गाडीचं पण चार्जेस लागते आणि पर पर्सन माणसाचे पण 30 रुपये चार्जेस आहे, गाडीचे 50 आहे। आणि आता आम्ही बघू शकतो, मी राजू रायडर, कसं वाटतंय? एक नंबर, तो दाखव। असा व्ह्यू जबरदस्त खतरनाक व्ह्यू बघा, एक नंबर आहे। हां, यावंच लागतं, नाच करते का? तर चला फटाफट दाखवतो तुम्हाला पुढं। तिथून 10 किलोमीटर आहे भंडारदरा डॅमपासून वसुंधरा वॉटरफॉल। चला मग बघूया पुढं। वसुंधरा वॉटरफॉल त्याच्या सुंदरतामुळे खूप प्रसिद्ध झालेला आहे। वसुंधरा वॉटरफॉल भंडारदरापासून 10 किलोमीटरच्या अंतरावर आहे। का व्ह्यू दिसतोय, व्ह्यू तर अशक्य सुंदर, सह्याद्री जबरदस्त यार। जिकडे पाहिजे तिकडे वॉटरफॉल, किती वॉटरफॉल आहे ते वरतून, इथून पाणीच पाणी लागतं, तिथं पाहिलं तिथं, एक नंबर। इथं तुम्ही बघू शकता गाडी कुठं डायरेक्ट खाली गेली, त्याच्यामुळं थोडंसं गाडी व्यवस्थित चालवायची। बघू शकता तुम्ही, डायरेक्ट केली खाली। कधी आत्ता गेली का? आत्ता गेली गाडी खाली? आता गेली, आता एवढ्यात? आता गेले, बापरे, वाचले ना। पण तिथे बसले ते आहे का? हो, जागीच स्टँड आहे ना, असा जागीच स्टँड आहे। बघू शकता टर्न जागेवर टर्न आहे, त्यामुळं टर्न घेताना एकदम व्यवस्थित घेणे, नाही तर डायरेक्ट गाडी खाली। बघू शकता तुम्ही, डायरेक्ट खाली गेली ती गाडी। वसुंधरा वॉटरफॉल पोचलेलो आहे आम्ही। इथून आत जावं लागतं, इथनं हा पूल आहे, गाड्या वगैरे आम्ही इकडे या साईडनं लावले आहे हॉटेलपाशी, आणि इथनं रस्ता आहे, दाखवतो हे बघा समोर, इथनं समोर रस्ता आहे। 5 मिनिटाचा ट्रेक केल्यानंतर समोर गेल्यावर तुम्हाला दुकान लागेल। थोडं समोर तुम्ही चालून आल्यावर इथं बघू शकतो, नाही हॉटेल आहे, हॉटेल वगैरे आहे, आणि या साईडला पण एक रस्ता आहे, इकडं पण एक वॉटरफॉल आहे, पण तो वॉटरफॉल नाही, इकडं वसुंधरा वॉटरफॉल समोर आहे, इकडनं समोर रस्ता आहे, तुम्ही बघू शकता। या रस्त्याला स्टेप जायचं आहे, समोरच वसुंधरा वॉटरफॉल आहे। हा वॉटरफॉल मला एवढं नाव नाही माहिती,
इकडं पण जायचं आपलं, ते पण दाखवतो मला. पहिले वसुंधरा वॉटरफॉलला जाऊन व्हिजिट करून येऊ आपण. आम्ही आता वॉटरफॉल पैसे पोचलेलो आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता वॉटरफॉल खूप वेगानं वाहतो येतो, कारण की प्रेशर खूप पाऊस खूप चालू आहे ना, खूप मोठं आहे. तुम्ही जर आली तर एकदम सेफली फोटो व्हिडिओ वगैरे काढा. गर्दी पण आज खूप आहे. तुम्ही कधी या, गर्दी कंटिन्यू दिसन, शनिवार रविवार वीकडेला पण कधी पण गर्दी खूप आहे. चला तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवतो. चलो. एकाच ठिकाणी 2 वॉटरफॉल आहे, वसुंधरा आणि बाहुबली वॉटरफॉल. आपण आता बाहुबली वॉटरफॉलला चाललो आहे. आम्ही नेकलेस वॉटरफॉलच्या थोडं समोर कॅम्पिंग वगैरे करतोय. गाडी वगैरे लावली इथं. आपला टेंट लावलेला आहे इथं, बघू शकता तुम्ही. टेंट वगैरे लावला आपला, आणि समोरच नजर बघू शकता तुम्ही. नेकलेस वॉटरफॉल समोर बघू शकता. नेकलेस वॉटरफॉल समोर थोडंसं कॅम्पिंग वगैरे केली, मॅगी वगैरे बनवून भूक वगैरे लागलेली आहे. चला तुम्ही दाखवतो. करवंद झाड पण आहे. करवंद अजून आहे. करवंद भेटले हो आम्हाला इथं. आम्ही जे भंडारदारामध्ये जे थांबलो होतो ते भाऊंचं हॉटेल वगैरे खूप सुंदर, म्हणजे रूम वगैरे आणि जेवणाची पण सुविधा आहे. कारण की हॉटेल आपला चुलीवरचं जेवण वगैरे. तुम्हाला जर याचं असं नाही, भंडारदार जर आले, स्टे जर करायचं असेल तर नंबर वगैरे द्यायचा भाऊंचा. भाऊ आपला एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे? आणि गाव भंडारदारा आणि इथं अमरेला फॉल आहे ना, त्याच्या शेजारी भंडारदारा गाव. भंडारदारा गावामध्ये आल्यावर का राहतात, आणि तिथं रूम स्टे सगळं व्हेज नॉन जेवण वगैरे चहा नाश्ता राहतो सर्व. आणि वॉटरफॉल भरपूर आहे तिथं. सानंदरी आहे, कोकणकडे निकलेस वॉटरफॉल आहे, वसुंधरा वॉटरफॉल आहे. भंडारदारामध्ये स्टे करायचा असेल तर भाऊकडे येऊन, कारण की गावामध्ये यायचं, गावामध्ये कुठं मंदिरापाशी भाऊचा नंबर देतो, तिथं आले काही कॉल करायचा, भाऊ तिथे घ्यायला येऊन जातील तुम्हाला. चला. तुम्हाला वसुंधरा वॉटरफॉलचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर यायचं असं संभाजीनगरवरून तर पूर्ण ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे मी. वॉटरफॉल खूप सुंदर आहे, फक्त जास्त जवळ वगैरे जाऊ नका. आणि पाणीचा फ्लो जास्त आहे, कंटिन्यू पाणी प्रेशर वाढत जातं. सेफली या आणि सेफली जा. ब्लॉग मला खरंच नक्की सांगा कमेंट करून, का आपला ब्लॉग कसा वाटला. चला, बाय.